2 दिवसाच्या संपूर्ण शास्त्रीय संमोहन कार्यशाळेमध्ये काय काय शिकवलं जाईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन म्हणजे काय? मनाचं कार्य काय आहे? मन कसं काम करतं? ज्याला आपण म्हणू शकतो माइंड थिअरी तुम्ही कम्प्लिटली शिकणार आहात. लक्षात घ्या, म्हणजे 0 वयापासून पुढे कुठल्याही वयापर्यंत मन कसं कार्य करतं, मनावरती प्रभाव कसा पडतो, वातावरणाचा प्रभाव कसा पडतो, मनाने वातावरणावरती प्रभाव कसा पाडता येईल, वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज कशा असतात, संमोहनाचा वापर आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, शिक्षकी पेशेमध्ये असेल, कुठेही कसा करायचा. लक्षात घ्या, मनुष्य आहे म्हणजे तो मनाचा वापर करतोय. मग मनाचं शास्त्र प्रत्येक मनुष्याने शिकणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मानसिक व्याधी असू शकतात कदाचित, किंवा तुमच्या घरच्या लोकांना व्याधी असू शकतात. या व्याधीतून बाहेर कसं येता येईल हे मनाचं शास्त्र शिकल्यानंतर समजणार आहे. दुसरी गोष्ट स्वसंमोहन म्हणजे स्वतःला संमोहित करणे आणि स्वतःच्या अडचणीमधून कसे बाहेर पडायचे हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर परसंमोहन म्हणजे इतर व्यक्तीला संमोहित कसं करायचं आहे हे देखील शास्त्र तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर सूचनाचं शास्त्र शिकणार आहात की सूचना कशा काम करतात, संमोहनाच्या अवस्थेमध्ये कशा काम करतात, संमोहनाच्या अवस्थेनंतर कशा सूचना काम करतात हे देखील तुम्ही शिकणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 2 दिवसाच्या कार्यशाळेनंतर पुढील 3 महिने तुम्हाला हँड होल्डिंग मिळणार आहे. 2 तास 15 दिवसातून एकदा झूमच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही अडीअडचणी येणार आहेत संमोहन स्वतःला करण्यासाठी आणि इतरांना संमोहित करण्यासाठी, ह्या सगळ्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा असतो. अडचणी याचा अर्थ असा की लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही नवीन असताना सगळ्याच गोष्टी तुम्हाला परफेक्टली जमतील असं नाही, काही चुका होण्याचा संभव असतो. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला सर्टिफिकेशन सुद्धा जे देणार आहोत ते कधी देणार आहोत, 3 महिन्याचा असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट कंप्लीट केल्यानंतर 15 दिवसातून एकदा 2 तास आम्ही तुम्हाला हँड होल्डिंग देखील देणार आहोत. सो निश्चिंत राहा, सहज संमोहन शिकता येईल, सोप्या पद्धतीने शिकता येईल आणि तुम्हाला जे साध्य करायचंय मनाच्या बाबतीमध्ये ते सुद्धा तुम्हाला साध्य करता येईल. सो नक्कीच 10 आणि 11 जानेवारीला ही जी कार्यशाळा होते याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुमच्या मनाचं परिवर्तन करून घ्या, मन प्रसन्न ठेवा आणि इतरांनाही मदत करा. धन्यवाद.